बंगळुरू इथं झालेल्या ITFW 100 खुल्या महिला टेनिस स्पर्धेत पुण्याच्या 21 वर्षीय वैष्णवी अडकरनं उपविजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिग्गज माजी टेनिसपटू सानिया मिर्झानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी वैष्णवी ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. अंतिम फेरीत बेल्जियमच्या हॅनेनं वैष्णवीचा 6-0, 6-1 असा पराभव करत एकेरीचं विजेतेपद पटकावलं. स्पर्धेच्या सुरुवातीला भारतात 7व्या स्थानावर असलेल्या वैष्णवीनं आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या 3 खेळाडूंना पराभूत करत ही अंतिम फेरी गाठली होती. या शानदार कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत तिने 224 स्थानांची मोठी झेप घेतली असून आता ती भारताची क्रमांक 2ची महिला एकेरी टेनिसपटू बनली आहे. दरम्यान वैष्णवीच्या या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं विशेष अभिनंदन केलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये